श्रोते स्टोरीटेल कट्ट्यावर आपलं खूप 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 स्वागत. मी आणि प्रसाद मिराजदार आज पुन्हा एकदा एकत्र आलेलो आहोत. पण आजच्या गप्पांची सुरुवात जरा काहीतरी मिराजदारांसोबत खुमासदार गप्पा असं स्वरूप त्याचं असावं, म्हणून प्रसादला ना खूप किस्से असे माहिती आहेत. म्हणून प्रसादला मी विनंती करेन, प्रसाद एखादं आजची सुरुवात जी आहे ना एखाद्या किस्स्याने होऊन जाऊ देत. अरे असं बोलता बोलता अचानक किस्से सुचत असतात. असं एकदम किस्सा सांग हो, मग असं म्हटलं तर काय नाही. काय होतं आपण बऱ्याचदा गप्पा मारतो आणि ते गप्पा मारता मारता काहीतरी सुचतं आणि त्याच्यातनं ते विनोद वगैरे होत असतात. बरोबर. एखादा विनोद सांगायचा असा स्पेसिफिक म्हटलं की जरा ते कठीणच जातं. अगदी खरं. पण आता मी हे माईक समोर बोलत असताना ते समोर माईक पाहिला आणि मला एक किस्सा आठवला की एकदा एक व्यंगचित्र पाहिलं मी. मंगेश तेंडुलकरांनी काढलेलं फार सुरेख व्यंगचित्र होतं आणि आपल्या मराठी साहित्यातले एक श्रेष्ठ साहित्यिक आहेत गझलकार, ते खाण्याबद्दल खूप फेमस होते. तर त्यांचं ते व्यंगचित्र असं होतं की त्यांचा जबडा असा मोठा झालेला आहे आणि खाली 2 प्रेक्षक आहेत आणि ते एकमेकांना सांगतायत की आई शपथ, मगाशी बघता बघता त्यांनी गझल गाता गाता ते खाऊन टाकलं. तर ते काय ते कळायचं नाही. नीट पाहिलं की कळायचं आहे माईकचा बोंडच फक्त राहिला आहे तो खाऊन टाकलं. तर असे तुम्ही जर छानपैकी किस्से आणि विनोद व्यंगचित्र जर पाहिली ना तर मजा येते. काय निरीक्षण शक्ती असते, खूपच निरीक्षण शक्ती असते. आणि म्हणजे जी गोष्ट हजारो शब्दांमधून सांगता येणार नाही ते एका व्यंगचित्रामध्ये सांगता येते. मी एक मध्यंतरी पाहिलं होतं. आता हे जे काही लहान मुलांना सवयी आहेत स्क्रीन किंवा मोबाईल सारखं ऑपरेट करायचं, त्याच्यावर तर एक छोटं बाळ असतं, ते हातात त्याच्या मोबाईल असतो, तो आईकडे बघत असतो, आई त्याला समजून सांगत असते, नो नो यू वेर नॉट डाउनलोडेड, यू वेर बॉर्न. नाही पण आता खरंच स्क्रीनचं भयानक सध्या इतक्या मोठ्या प्रमाणावर एंगेजमेंट आहे, लोक अडकून पडलेली आहेत. आणि तर त्या ह्याच्यामध्ये काय होतं, आता जसं आपण मोबाईल आहे, मोबाईलवर पाहतो आणि हे करतो, तर त्याच्यात एकामागोमाग एक सतत येत राहतात आणि आपण एंगेज राहतो. बरोबर. आणि त्याचं व्यसन लागलंय इतकं ते. आणि आपल्या आयुष्यातले किती क्षण किंवा किती काळ आपण आपल्या स्वतःऐवजी दुसऱ्याला देऊन टाकतोय हे कळतच नाही आपल्याला त्यातनं. बरं, म्हणजे निरर्थकच चालतं अनेकदा तर. म्हणून आता ते वेगळ्या प्रकारे आपल्याकडे स्टोरीटेलवरती आपण स्क्रीन टायमिंग बद्दल किंवा स्क्रीन बद्दलचं असं एक आपण एपिसोड्स करतो आहोत. आणि जे सही करती आहे तर ते चांगले होतील. की पालकांसमोरची मोठी चिंता ही आहे की मुलांना कसं याच्यापासून वाचवायचं. आणि निश्चितपणे सोशल मीडिया किंवा हा आजच्या काळातली गरज आहे. आपणही आता ऑडिओ टाकतोय ते सोशल मीडिया थ्रू आहेत, ऍप थ्रू आहेत. बरोबर. पण कुठलीही गोष्ट व्यसन केव्हा बनते तेव्हा त्याचं अतिप्रमाण वाढतं तेव्हा. त्यामुळे कुठली गोष्ट मर्यादित राहिली तर ती चांगली गोष्ट आहे. आणि काही व्यसनं अशी असतात की जी चांगली व्यसनं अशा खात्यामध्ये जातात. त्याच्यामध्ये पुस्तक वाचन हे एक चांगलं व्यसन असं आहे असं म्हणता येतं. अर्थात काम सोडून जर तुम्ही त्यातच वेळ घालवत असाल तर तेही फार काही चांगली गोष्ट नाही. पण वाचनामधनं मिळणारा जो काही आनंद आहे आणि आनंदाबरोबर विचारशक्ती आहे, त्याच्यामधनं वाढणारी बौद्धिक संपदा आहे, ती डेफिनेटली तुमच्या प्रत्येक कामामध्ये उपयोगी पडते. अगदीच अगदीच. तर मी आता सकाळीच एका ग्रुपबरोबर बोलत होतो. तिथे ही अडॉप्ट करणारी आहे गोष्ट की तो ग्रुप काहीतरी बऱ्याच जणांचा आहे, मोठमोठे अभिनेते वगैरे त्याच्यामध्ये आहेत, लेखक आहेत. तर ते काय करतात की मला एखादं पुस्तक आवडलं तर ते आपल्या ग्रुपमध्ये ते इतरांना सांगतात. मग इतरही जण, आणि त्यात अट अशी की सगळ्यांनी विकत घ्यायचं ते पुस्तक. आणि त्यांनी मग सगळ्यांनी पुस्तक विकत घ्यायचं, ते वाचायचं. सगळ्यांचं वाचून झालं की त्याच्यावर चर्चा बिर्चा ते होत असते ते ग्रुपमध्ये की कसं आवडलं, काय झालं वगैरे वगैरे. तर त्याचं नाव आहे त्या ग्रुपचं एक सूचक बाकी वाचक का 1000 वाचक असं काहीतरी ते नाव आहे. सुंदर ग्रुप आहे. तर त्यामध्ये त्यांनी असं केलेलं आहे की हे वाचल्यानंतर जेव्हा तेवढे सगळे वाचक होतात तेव्हा ते ठरवतात आणि त्या लेखकाला बोलवतात आणि त्या लेखकाशी गप्पा मारतात. आणि त्यांच्या त्या वाचण्यामधनं जे काही त्यांना शंका असतील, प्रश्न असतील, ॲप्रिसिएशन असेल, ते सगळं त्या लेखकाबरोबर करतात. जेवण बिवण करतात, अशी पार्टी करतात. आता हे खरं एन्जॉयमेंट आहे. इतकं सुंदर वाटलं मला ते की या प्रकारे जर
Sample complete. Ready to continue?